नमस्कार श्रोत्यांनो, पुस्तकांच्या गावी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. आज आपण नारायण धारप लिखित काळी जोगीण या कादंबरीचा पुढील भाग ऐकणार आहोत. अच्युतच्या तोंडून डरकाळल्यासारखी एक प्रदीर्घ आरोळी निघाली. दचकून ते तिघं जरासे मागे सरले होते. अच्युतने प्रचंड जोराने जी उसळी घेतली तिच्याबरोबर तो पलंगासह उभा राहिला. त्याचे ते पिंजारलेले केस, लाल लाल डोळे, वासलेल्या तोंडातून येणारे भयंकर आवाज, झेप घालण्यासाठी वर घेतल्यासारखे दिसणारे हात. अरे अरे, आवरा आवरा त्यांना, दोघं मोठ्याने ओरडले. पण त्यांच्याजवळ जाणं इतकं सोपं नव्हतं. त्याच्या शरीराला दणक्या मागून दणके बसत होते. प्रत्येक वेळी तो जड लोखंडी पलंग खालच्या फरशीवर दन दन करून आपटत होता. नलिनी शेजारच्या दारातून "अगं बाई, काय झालं?" म्हणत बाहेर येत असतानाच हातात शिलगावलेली अगरबत्ती घेऊन गोपाळने दारातून एकदम आत झेप घेतली. त्याच क्षणी सर्व आवाज, सर्व हालचाली थांबल्या. अच्युतच्या अंगात संचारलेली सर्व शक्ती क्षणार्धात ओसरून गेली. वर कठड्याला बांधलेल्या हातांना लोंबकळत तो ढिल्या शरीरानं उभा होता. ते तिघं आणि गोपाळ पुढे झाले आणि चौघांनी मिळून पलंग पूर्वीच्या जागी परत आडवा केला. पलंगा शेजारच्याच एका कपाटाच्या दारात गोपाळने ती पेटलेली अगरबत्ती खोचून ठेवली. त्या मिनिटभराच्या विलक्षण धावपळीनंतरची स्तब्धता, शांतता ही सुद्धा विचित्र वाटत होती. खोलीत सर्वजण जमले होते. काही वेळ तरी प्रश्नोत्तरात, स्पष्टीकरणात गेला. गोपाळच्या लक्षात आलं, नलिनीची अवस्था कीव करण्यासारखी झाली आहे. तोच पुढे होत म्हणाला, "तुम्ही सर्वांनी अच्युत, नलिनीला ऐनवेळी खरोखरीच मदत केली. आभार मानण्याचा औपचारिकपणा मी दाखवत नाही, पण आता मी आलो आहे. मी सारं पाहतो. एकच विनंती आहे." नलिनी वहिनी दिवसभराच्या धावपळीने आणि काळजीने अगदी थकून गेल्या आहेत. आजची रात्र तुमच्यापैकी कोणाकडे तरी त्यांची झोपण्याची सोय झाली तर. त्याचं वाक्य पुरं व्हायच्या आधीच त्या दोघीही म्हणाल्या, "अहो, खरं तर आम्ही तेच सुचवणार होतो. अवश्य सोय होईल त्यांची." पण नलिनी साशंक होती. "गोपाळ भाऊजी." "वहिनी, मी अच्युतची व्यवस्थित काळजी घेतो. खरोखरच तुम्ही यांच्याबरोबर जा. रात्रभर आरामात झोप घ्या, नाहीतर उद्या तुमच्यासाठी डॉक्टरांना आणायला लागायचं." खोलीचं दार आतून बंद करून घेतल्यानंतर प्रथम गोपाळनी ती भस्माची पुडी काढली आणि घराबाहेर जाणाऱ्या सर्व दारांच्या उंबऱ्यात आणि सर्व खिडक्यांच्या लाकडी फ्रेमच्या आत त्या भस्माच्या पातळ व स्पष्ट आणि सलग अशा रेषा काढल्या. नंतर त्याने अच्युतच्या उशाजवळची अगरबत्ती खुर्चीवर चढून वायरिंगच्या एका फटीत खूप उंचावरती, अच्युतच्या सहजासहजी आवाक्यात येणार नाही अशी जागा खोचून ठेवली. अगरबत्तीच्या धुराला एक दर्प होता. त्यात एक उग्र कडवट सुवास होता. शिवाय आणखी काही होतं ज्याची व्याख्याच करता येत नव्हती. पण त्या धुराचा अच्युतवर क्षणार्धात झालेला परिणाम विस्मयकारक होता. अच्युत आता अगदी ढिल्या शरीरानं निश्चित पडला होता. श्वास अगदी मंद गतीने चालला होता. चेहऱ्यावरचे ते हिंस्त्र उग्र भाव गेले होते. डोळे मिटलेले होते. हाताचे पंजे उघडून सैलपणे पडलेले होते. गोपाळची खात्री झाली की आता त्याच्यापासून धोका नाही. त्याने अच्युतचे हातपाय मोकळे केले. त्याला कुशीवर वळवला. त्याने डोळे सुद्धा उघडले नाहीत. अच्युतच्या डोळ्यातून 2 अश्रू मात्र उशीवर उघडले. कदाचित ते ताणाचे असतील, थकव्याचे असतील किंवा खेदाचे असतील. कळायला काय मार्ग होता. अच्युतची मानवी अस्मिता एका अभेद्य पडद्यामागे बंदिवान झाली होती. शब्द आणि दृष्टी, जगाला जोडणारे 2 पाश दोन्ही तुटले होते. सर्व रात्र सावध राहायला हवं होतं, तशी त्याने मनाची तयारी केली होती. अगरबत्तीचा जळण्याचा वेग पाहता ती कमीत कमी पाऊण तास तरी विझणार नव्हती. एखादा अपघात वगळला तर. म्हणजे 6 अगरबत्त्या संपेपर्यंत पहाटेचे 2:30 तरी वाजणार. नाकावाटे श्वासाबरोबर शरीरात जाणारा हा धूर मेंदूपर्यंत पोहोचत असला पाहिजे. ट्रँक्विलायझर किंवा सिडेटिव्ह सारखाच मेंदूवर काहीतरी परिणाम होत असला पाहिजे. येथपर्यंत त्याचं तर्कशास्त्र चालत होतं. पण मग मनात शंका आली.
सिडेटिव्हची गोळी कोणीही घेतली तरी तो लगेच गुंगीत जाणार. मग आपण इतका वेळ या अगरबत्तीचा वास घेत आहोत. आपल्याला कशी काहीच सुस्ताई जाणवत नाही. अच्युतवर 5 सेकंदात केवढा परिणाम झाला. आपल्याला तर उलट ताजतवानं उल्हासित वाटत आहे. आणि मग या दारा खिडक्यांच्या आत ओढलेल्या भस्माच्या रेषा कशासाठी? तर्क एवढाच चालत होता की रोजचे नियम इथे लागू पडत नाहीत. प्रसंगांची ही पातळीच काहीतरी वेगळी होती. आजची रात्र त्याला जागून काढावी लागणार होती आणि तशी तो काढणार होता. अच्युतच्या बाहेरच्या खोलीत एकच आराम खुर्ची होती. तीच ओढत त्याने आतल्या खोलीत आणली. इथपर्यंत आराम पुरे होता. मागे उशी, अंगावर उबदार शाल वगैरे सोपस्कार केले की पाहता पाहता झोप लागायची, जे व्हायला नको होतं. पाय टेकायला त्याने समोर फक्त एक पत्र्याची घडीची खुर्ची घेतली आणि तो आराम खुर्चीत बसला. वेळेचा वैयक्तिक अंदाज कायम चूक असतो. अर्धा तास उलटला असेल म्हणून घड्याळात पाहावं तर जेमतेम 10 मिनिटच गेलेली असतात. तेव्हा त्याने घड्याळाकडे पाहणंच सोडून दिलं. मात्र दुसरी अगरबत्ती विझत आल्यावर तिच्या जागी तिसरी लावताना त्याने घड्याळाकडे नजर टाकली. रात्रीचे 12 वाजायला काही मिनिटं कमी होती. कितीही प्रयत्न केला तरी झोप आपल्या चोर पावलांनी येत असते. 12ला एखादा मिनिट कमी असताना त्याला अगदी लहानशी डुलकी लागली असावी. त्यातून तो दचकून जागा झाला. अच्युतची खाट रिकामी होती. खूप नंतर गोपाळला शंका आली की ती डुलकी नैसर्गिक नसावी. त्या रात्री फारच थोड्या गोष्टी नैसर्गिकपणे सुरू होत्या. अच्युत खाटेवरून उतरला असता तर अजिबात आवाज न करता चोरट्यासारखा उतरला असला पाहिजे. स्वतःबद्दल किंवा अच्युतबद्दल गोपाळला यत्किंचितही काळजी वाटत नव्हती. केवळ 5 मिनिटांच्या सहवासातच भगतांच्या शब्दावर त्याचा किती विलक्षण विश्वास बसला होता. पण हा अच्युत गेला कुठे होता? काय करीत होता? या खोलीतला एक मंद रात दिवस सोडला तर घरातले इतर सर्व दिवे बंद होते. अंधार आणि शांतता. अच्युत काही हालचाल करीत असला तर एवढासाही आवाज येत नव्हता. गोपाळही स्वतः अतिशय सावकाश काळजीने खुर्चीवरून उठला. बाहेरच्या खोलीत दारापाशी आला. दारं खिडक्या स्वतः लावायचं त्याला पक्क आठवत होतं. पण आता गॅलरीतलं दार, दोन्ही खिडक्या सताड उघड्या होत्या. अच्युत दाराच्या दिशेने पावलापावलाने जात होता. रस्त्यावरच्या लांबवरच्या दिव्याचा परावर्तित अस्पष्ट प्रकाश खोलीत येत होता. अच्युत उघड्या दारापाशी पोहोचला आणि थांबला. क्षणभर गोपाळला असा विलक्षण भास झाला की दाराबाहेरच गॅलरीत हातभारावर काहीतरी आहे. काही केल्या डोळ्यांना ते स्पष्ट दिसत नव्हतं. आणि ते अच्युतला हातांनी बाहेर बोलवत आहे. अच्युतने एक पाय पुढे टाकला आणि असा आवाज करत मागे घेतला. खालची भस्माची रेषा सोनेरी प्रकाशाने क्षणमात्र लखलखली होती. वरांड्यातल्या खिडकीबाहेर आता ते होते आणि त्याच्या खानाखुणांनी आणि इतर इशाऱ्यांनी असेल. अच्युत त्या खिडकीकडे वळला. पण नुसता एक हात गजाकडे जाताच भस्मरेषेतून पुन्हा एकदा ती सोनेरी शलाका लखलखली. आणि मग ते तिसऱ्या खिडकी बाहेर होतं, जी खिडकी जमिनीपासून 15 फूट उंचीवर होती. तिकडे अच्युत वळताच गोपाळने आपली हालचाल केली. घसा मोठ्याने साफ केला. बाहेरच्या खोलीतला दिवा लावला. बाहेर फारसं बारकाईने न पाहता दार आणि दोन्ही खिडक्या झटपट लावून टाकल्या. अच्युत झोपेतून चालत असल्यासारखा होता तिथेच उभा होता. गोपाळने हाताला धरून किंचित ओढतच तो निमूटपणे आतल्या खोलीत आला आणि खाटेवर झोपला. त्याचे डोळे मिटलेले होते. गोपाळ परत खुर्चीवर बसल्यावर मग आताच्या अनुभवाची प्रतिक्रिया आली. सर्व अंगाला दरदरून घाम फुटला. हातापायांना जोराचं कापरं भरलं. भगतांच्या अगरबत्त्यांनी अच्युत शांत झाला होता आणि स्वसंरक्षणासाठी त्या भस्माच्या रेषा होत्या. भगतांची ही मदत झाली नसती तर रात्री काय अनर्थ झाला असता. अच्युतचं ते थयाथया नाचणारं बेसूर ध्यान आणि रात्रीच्या काळोखात अंधारातून त्याच्यासाठी आलेलं ते काहीतरी. घरातला त्याचा प्रवेश कोण रोखू शकलं असतं? समजा रात्रीची नलिनी इथे एकटीच असती, त्या बिचारीची काय अवस्था झाली असती? संभाषणात भगतांचं नाव निघताच अच्युत निष्क्रियता सोडून एकदम उसळून बाहेर आला होता.
भगतांच्याकडून गोपाळ परत येताच तर त्याने थैमान घातलं होतं. कोणत्या तरी पाशवी शक्तीच्या पंजाखाली तो गेला आहे. याला यापेक्षा आणखी जास्त कोणतं प्रमाण हवं होतं. शेवटची अगरबत्ती 3:45 वाजता विझली. 5:30 वाजेपर्यंत पुढचा 1.5 तास गोपाळला विलक्षण कठीण गेला होता. अच्युतवरचा त्या अगरबत्तीचा लगाम गेला होता. आता जर का त्याने परत तो रुद्रावतार धारण केला तर गोपाळची काही धडकत नव्हती. पण सुदैवानं तसं काही झालं नाही. कदाचित 5-5.5 तास सतत जळणाऱ्या अगरबत्त्यांच्या धुरातला खोलीतच तरंगणारा शेष अच्युतला शांत ठेवण्यास पुरेसा असेल. 5:30 वाजता दूधवाले, पेपरवाले, पहिल्या पाळीवर कामाला जाणारे कामगार यांची वर्दळ सुरू झाली आणि गोपाळच्या जीवात जीव आला. 6-6:15च्या सुमारास नलिनी त्याच्यासाठी चहाचा कप घेऊन आली. रात्रभर मिळालेल्या विश्रांतीने तिला हुशारी आली होती. चेहऱ्यावरचा फिकटपणा, थकवाही खूप कमी झाला होता. चहा त्याच्या हातात देता देता ती म्हणाली, रात्रभर झोपला नाहीत ना भाऊजी? तुमची मदत नसती तर मी काय केलं असतं? वहिनी, एवढ्याने काही झालं नाही. आता तर कुठे सुरुवात आहे. आता एक करा, अच्युतला तसाच झोपू दे. मी आता घरी जातो. दाढी, स्नान वगैरे आटोपून मग त्यावर भगतांकडे जातो. काल त्यांना काहीच सांगायला वेळ मिळाला नाही. आज त्यांना सविस्तर हकीकत सांगतो. बहुतेक ते माझ्याबरोबर इकडेच येतील. जे काही होईल ते सांगायला मी येतोच आहे. त्याने खिशातून भस्माची पुडी काढली. आणि हे महत्वाचं आहे. काय कसं विचारत बसू नका. दारा खिडक्यातल्या आतल्या बाजूंनी मी या भस्माच्या रेषा ओढल्या आहेत. कोणाच्या पायाने त्या पुसल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. पुसल्या गेल्या तर परत तिथे रेग ओढा. नलिनीच्या चकित झालेल्या चेहऱ्याकडे पाहत गोपाळ म्हणाला, वहिनी, अगदी पुरा विश्वास बसण्या इतका जहरी अनुभव मला काल रात्री आला आहे. या भगतांच्या मदतीनेच अच्युत या जंजाळातून सुटला तर सुटेल अशी माझी खात्री झाली आहे. तुमची वेणी फणी, स्नान वगैरे आटोपून घ्या. अच्युतला काही चहा कॉफी हवी आहे का ते पहा. पण तो झोपेतून जागा झाला नाही तर काळजी करू नका. त्याची झोप साधी नाही. मी काहीतरी निरोप घेऊनच इथे येईपर्यंत काहीही करू नका. मग कोणीही कसलाही सल्ला देव, त्याला घरातून काहीही झालं तरी हलवू नका. आणि त्या भस्माच्या रेषांवर सतत लक्ष ठेवा. आता धीर सोडू नका. आपल्या मदतीला या भगतांसारखे जबरदस्त पुरुष आहेत. गोपाळ गेला. नलिनी त्याच्या शब्दांवर खूप विचार करत होती. काल संध्याकाळी तो अचानक हजर झाला होता. तेव्हापासून सर्व परिस्थितीला किती नवीन वळण लागलं होतं. मनातली निराशा, वैफल्य दूर झालं होतं. आतल्या खोलीत गेल्यावर तिची नजर अच्युतकडे गेली. त्याच्या छातीची जी काही लहानशी हालचाल होत होती ती सोडली तर तो संपूर्ण निश्चलपणे पडलेला होता. आता त्याच्या चेहऱ्यावर ताणाच्या, रागाच्या व वासनेच्या कोणत्याही खुणा नव्हत्या. अच्युत, इकडे पाहता का? तिने हलकेच विचारले. तिचे शब्द ऐकल्याची कोणतीही खूण त्याच्या चेहऱ्यावर दिसली नाही. गोपाळचे शब्द आठवून ती स्वयंपाकघरात गेली. काल दुपारी गावाहून आल्याच्या क्षणापासून आता प्रथमच तिला अच्युतशिवाय इतर कशाचा विचार करायची फुरसत मिळत होती किंवा सुचत होतं. आपण या भगतांवर किती सोयीस्करपणे सर्व सोपवून मोकळे झाले आहोत या विचाराने तिला अगदी नवलच वाटलं. पण त्यात गैर असं काय होतं? अच्युतला जी काही व्याधी झाली होती तिच्याशी मुकाबला करण्याचं ज्ञान व तेवढी शक्ती तिच्यासारख्या सर्वसामान्य संसारी स्त्रीच्या अंगी कोठून असणार? घरात 3 आठवड्यांचा पसारा साचला होता. ती मुंबईला घाईघाईतच गेली होती. भाज्या नासून गेल्या होत्या. पाणी शिळं आणि कडवट लागत होतं. स्वयंपाकाच्या भांड्यांची वाळून खापरं झाली होती. केर तर ढीगभर साचला होता. पण या रोजच्या कामाला ती कधीच मागे सरली नव्हती. पदर खोचून ती कामाला लागली. 2 तासांनी ती स्नान करून कपडे बदलून बाहेरच्या खोलीत आली तेव्हा घर कसं आरशासारखं लख्ख झालं होतं. सकाळी 9च्या सुमारास गोपाळ भगतांच्या मठीकडे निघाला होता. सुरुवातीस त्याला या भेटीतला विलक्षणपणा जाणवला नव्हता. पण जसजसे अच्युतचे विलक्षण अनुभव आणि काल रात्रीचे भयानक प्रसंग आठवायला लागले तसं त्याला या सर्वच प्रकारातलं अनैसर्गिकपणा जाणवायला लागला होता. भगत हे कोणत्या प्रकारचे गृहस्थ आहेत
याची अंधुकशी कल्पना यायला लागली होती. त्याच्या पावलातला सुरुवातीचा जोश कमी झाला, ती जराशी रेंगाळायला लागली. भगतांची मठी आली. आजही गोपाळला आत पाय टाकण्याआधी मनाची जरा तयारी करावी लागली. पण आजचं कारण वेगळं होतं. आपण एका किती अपवादात्मक आणि विलक्षण वास्तूत प्रवेश करत आहोत याची त्याला पूर्ण कल्पना आली होती. फाटक उघडं होतं. आतल्या खोलीचं दारही उघडं होतं. गोपाळ आत गेला. एका खुर्चीवर बसला. काही मिनिटातच आतल्या दारातून भगत बाहेर आले. त्याला पाहताच ते जरासे हसून म्हणाले, आलास का तू गोपाळ? काय म्हणतोय तुझा मित्र अच्युत? गोपाळ मान हलवत म्हणाला, भगत, मी जर संध्याकाळी इथे येऊन तुमच्याकडून काही मदत घेतली नसती तर काल रात्री काय अनर्थ माजला असता याची कल्पनाच करवत नाही. आता अच्युत कसा आहे? अच्युत गाढ झोपेत, एक प्रकारच्या गुंगीतच आहे. ठीक आहे. आता आधी काल रात्री काय झालं ते सांग. स्वतःच्या कल्पना बाजूस ठेवून गोपाळने त्याच्या संध्याकाळच्या अच्युतच्या घराला दिलेल्या भेटीपासून थेट आजच्या पहाटेपर्यंत घडलेले सर्व प्रसंग शब्दशः तपशीलवार वर्णन केले. भगत सर्व काही शांतपणे ऐकत होते. गोपाळ गप्प बसल्यावर ते म्हणाले, आता या अच्युतचा या प्रकरणात कसा संबंध आला ते सांग. आणखी 20 मिनिटं गोपाळ बोलत होता. त्याच्या बोलण्यात काळी जोगीन हा उल्लेख प्रथम आला तेव्हा भगत एकाएकी ताठ झाले. गोपाळची अशी कल्पना झाली की त्यानंतर ते हकीकत अधिकच बारकाईनं लक्ष देऊन ऐकत होते. गोपाळची हकीकत संपली आणि तो गप्प बसला. भगत जरा वेळ स्वतःशी विचार करीत होते. ठीक आहे गोपाळ, तू गेलास तरी चालेल. या अच्युतचा पत्ता देऊन ठेव. आज संध्याकाळी जरासा उशिराच मी त्या पत्त्यावर येतो. पाहू काय अवस्था आहे ती त्याची. मी नलिनी वहिनींना सूचना दिली होती की त्या भस्माच्या रेषा तशाच राहू देत आणि अच्युतला घराबाहेर पडू देऊ नका म्हणून. तो इतका थकला असेल की त्याला हात सुद्धा उचलता यायचा नाही. पण या सूचना योग्य आहेत. पण माझ्या मते दिवसभरात त्याला तसा काही फारसा त्रास होणार नाही किंवा झटकाही येणार नाही. ठीक आहे, तू गेलास तरी चालेल. मी आज संध्याकाळी येतो तिथे. गोपाळ गेल्यावर भगतही बाहेर पडले. त्यांनी आपल्या मागे दार नुसतं ओढून घेतलं होतं. भगतांनी एकदम गावाबाहेरच्या त्या प्राचीन मंदिराची वाट धरली. रस्त्यावरून सकाळच्या कामाच्या वेळेच्या वाहतुकीची गर्दी होती. पण भगतांच्या वाटेवरून लोक नकळत दूर होत होते. जणू काही त्यांच्या आसपास एखादा निर्यास होत होता. त्यांना स्वतःला याची कल्पना नव्हती. त्यांनी स्वतःसाठी अशा खास वागणुकीची अपेक्षाही केली नसती. त्यांनी कॉजवे ओलांडला. मंदिराची वाट धरली. एखाद्या दिव्याचा प्रकाश जाड वस्त्राखाली झाकून ठेवावा तशा भगतांनी आपल्या सर्व शक्ती एका अपारदर्शक कवचामागे दडवून ठेवल्या होत्या. ज्या मानसिक पातळीवर ते वावरत होते त्या पातळीवरची ही एक प्रकारची अदृश्यताच होती. मंदिराची पडकी वास्तू जवळजवळ आली. मानवाच्या इतिहासात संस्कृतीचे आणि स्वास्थ्याचे चढ उतार होत असतात. त्याचंच प्रतिबिंब मानवाच्या नगरांवर, वास्तुशिल्पांवर, कलाकृतींवर सर्वत्र पडत असतं. तेव्हा ती भग्न वास्तू भगतांना खेदकारक किंवा भयानकही वाटली नाही. सांस्कृतिक प्रवासातला तो एक टप्पा होता. मनात आणलं असतं तर त्यांना त्या भग्न खंडित रेषा एकत्र करून मंदिराची मूळ प्रतिमा नजरेसमोर आणता आली असती. पण आता त्यांना मंदिरात स्वारस्य नव्हतं. मागच्या सराईतली ती खोली कोण वापरत होतं हे त्यांना पाहायचं होतं. व्हिडिओ आवडल्यास आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या पुस्तकांचे काव्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सूचना किंवा काही प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.